sin 180 minus 60 is this way, and sin 180 minus 60 is what? Sin 60, and which is 1 upon root 3 by 2. So I can say that now negative value. Sin inverse of 1 root 3 minus root 3 by 2 is also 120 degree. Then which value we have to consider? ठीक है नहीं? तो इनवर्स रूट 3 by 2 की 120 कंसिडर करें या 60 कंसिडर करें? ये क्वेश्चन हमारा ये क्वेश्चन हमें आएगा. तो ये क्यों करना है? व्हाट हैपन्स दिस? व्हाई दिस हैपन? तो इधर हम इसको छोड़ देते हैं. देन हाउ, which value consider, which you have to consider, which we have to consider. तो मतलब साइन इनवर्स रूट 3 by 2 ये 60 डिग्री कंसिडर करना है या 120 डिग्री, दोनों में से एक ही कंसिडर करना है. तो ये क्वेश्चन का जवाब हमें इसका डेफिनेशन दे देगा. इसका डेफिनेशन दे देगा. इसको हम ऐसे रखेंगे. आई हैव दिस क्वेश्चन इन माइंड. इट इज नॉट योर आंसर, नॉट फाइनल. सम कंडीशन, इट हैज सम कंडीशन. व्हाट आर द कंडीशन, वो हम देखेंगे. अब हम फिर से जाएंगे. साइन ऑफ minus 30 degrees minus 1 by 2. Therefore, sin inverse of minus 1 by 2 नेगेटिव वैल्यू के लिए, नेगेटिव के लिए. पॉजिटिव में भी हमें ये प्रॉब्लम आया, वैसे नेगेटिव में भी और एक प्रॉब्लम आएगा. साइन ऑफ minus 60 degrees minus root 3 by 2. Sin of minus theta is minus sin theta minus sin 60, and it is minus root 3 by 2. Therefore, sin inverse of minus root 3 by 2 equals to minus 60 degree. ये फिर से एक ए, ये बी, आप सी. Sin of minus 45 degree is minus of sin 45 degree is minus 1 upon root 2. Therefore, sin inverse of minus 1 upon root 2 is minus 45 degree, मतलब minus 5 by 4. अब नेगेटिव में भी क्या प्रॉब्लम आ रहा है, ये तो हो गए. अगर हमने लिख दिया साइन ऑफ 210 डिग्री, देन 210 को हम कैसे लिखते हैं? साइन 180 प्लस 30. क्वाड्रंट कौन सा आया? थर्ड. तो मायनस साइन 30. आता हे सगळं एएसटीसी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मायनस 1 by 2. मग असा प्रश्न येईल, साइन इनवर्स मायनस 1 by 2 इज 210. मग कोणता घ्यायचा? हा घ्यायचा की हा घ्यायचा? मग बट which we have to consider, which we have to consider. मग कोणता आन्सर आपल्याला कन्सिडर करायचं? की साइन इनवर्स minus 1 by 2 is 210 or minus 30 degree. मग इथेच आपली साइन इनवर्स डेफिनेशन सुरू झाली. सो राईट डाऊन ऑल दिस थिंग आणि मग जाऊ आपण साइन इनवर्स कडे. काहीतरी सुरू झालं हे मात्र नक्की. म्हणजे साइन 210 पण मायनस 1 by 2, म्हणून साइन इनवर्स मायनस 1 by 2 ची व्हॅल्यू 210 पण मायनस 30 पण. मग कोणता घ्यायचा अँगल, हा प्रश्न आपल्या समोर निर्माण झाला. आणि मग या प्रश्नाचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी जे काय आपण डिसाइड करणार आहोत ते झालं आपलं इनवर्स ट्रिग्नोमेट्रीची डेफिनेशन. तुम्ही आता हे लिहून घे, आपण याला पुढे नेणार आहोत.
Again, I have so many questions in mind. So for that reason, again I will write about the देखिए मैं और कुछ क्वेश्चन करूंगा तो उसमें हमें ये देखना है कि कौन सा वैल्यू के लिए इनवर्स की वैल्यू हमें कंसिडर करनी है और व्हाट वॅल्यू ऑफ हळूहळू जाऊया एका वेगळ्या प्रकारे याचं इंट्रोडक्शन करतो आता मी कॉस घेतो cos 0 is 1 therefore cos inverse of 1 is 0 0 मतलब 0 degree as well as 0 radian cos 90 equals to 0 therefore I have so many questions in my mind. Cos inverse of 0 will be 90 degree in radian, it is pi by 2. Then cos 30 equals to, all of you know, root 3 by 2. Therefore, cos inverse of root 3 by 2 equals to 30 degree pi upon 6 radian. If I write cos 60 degree equals to, what is value of cos 60? 1 upon 2. Therefore, cos inverse of 1 upon 2 is 60 degree मतलब pi by 3. Again, कौन से वैल्यू रह गए 0 to 90 में जो हमें पता है cos 45 degree. What is value of cosine 45 degree? बोलिए. What is value of cosine 45? Is it 1 upon root 2? Yes. Therefore, cos inverse of 1 upon root 2 is 45 degrees pi by 4 radian. और कुछ हम वैल्यू ले लेंगे समझो मैंने लिया निगेटिव वैल्यूज ऑफ cosine मुझे पॉजिटिव में कोई बात नहीं अगर हमने फिर से लिया cos 120 cos 120 हुआ cos 180 minus 60 minus cos 60 minus 1 upon 2 इसमें कोई बात नहीं है cos inverse of minus 1 by 2 is 120 degree. ये पहला पॉइंट. यस 1 2 3 4 5 6 सातवां पॉइंट. cos 150 degree equals to cosine 180 minus 30 is minus cos 30 minus root 3 by 2. So I obtain cos inverse of minus root 3 by 2 is 150 degree. इसमें कोई प्रॉब्लम नहीं आ रहा हमें 90 के आगे जाने के बाद क्योंकि निगेटिव वैल्यूज आ रहे हैं पण साइनला लगे आपल्याला प्रॉब्लेम आहे. क्लियर डेफिनेशन होईल. आता 135 degrees cosine of 180 minus 45 degrees minus cos 45 is minus 1 upon root 2 म्हणून cos inverse of minus 1 upon root 2 is 135 degrees 3 pi by 4 radian. आता हे निगेटिव्हच्या बाबतीमध्ये घेतलं. आता मी पुढे जातो थोडासा cosine of minus 30 degree equals to आता थोडस पुढे cosine of minus 30 cos 30 is minus 30 is cos 30 which is root 3 by 2. मग आपल्या या प्रोसेसनं काय होईल cos inverse of root 3 by 2 is minus 30 degree. मग कोणता आन्सर घ्यायचं which we have to consider. याच्यामुळे आपले प्रश्न निर्माण झाले काय minus 30 degree घ्यायचा की plus 30 degree घ्यायचा. That cos inverse plus root 3 by 2 is minus 30 degree or plus 30 degree कोणता कन्सिडर करायचा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे डेफिनेशन. डेफिनेशन विल सॉल्व दिस. डेफिनेशन लिहून घ्या. असंच प्रत्येकाच्या बाबतीत कुठे ना कुठे प्रॉब्लेम येईल आणि मग डेफिनेशन आपल्याला करावे लागतील.
काय तुम्ही ते 3D लाईन प्लेन वेक्टरने बोर झाला होता, त्याच्यात कॅल्क्युलेशन करायला काही नव्हतं म्हणून जरा चॅप्टर बदलला. राहिलेला भाग आपण घेऊ. त्याच्यामध्ये सर्व व्हॅल्यूज तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून हे अशा वेगळ्या प्रकारे मी इंट्रोडक्शन घेतलं. डायरेक्ट इंट्रोडक्शन नाही. काय विचारायचंय कुणाला? हॅलो. नो सर. ठीक आहे. तुम्ही बोर झाला ना ते आपल्या 3D न, ते घेऊ आपण, ते काय प्रश्न नाही. आता आपण हे जसं साइन कॉस घेतलं तसं प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घेऊ. टँजंटच्या बाबतीत घेऊ. टँजंट. आता मी तुम्हाला व्हॅल्यू विचाराल, तुम्ही सांगत चालायचं आणि असं जे कॉन्ट्राव्हर्सियल पॉईंट येईल तिथे थांबू, मग पुढचं फंक्शन घेऊ. जिथे कॉन्ट्राव्हर्सी येईल, दोन एका इनव्हर्सला एकच व्हॅल्यू असते, दोन व्हॅल्यू नसतात. इनव्हर्सला एकच व्हॅल्यू असते. त्याचं रिझन पण सांगतो, थोडक्या साध्या भाषेत सांगितलं. भाषा एकदम सिंपल वापरली, मॅथमॅटिकल नाहीये. आता मी घेतो tangent 0 equals to 0. Therefore, tan inverse of 0 is 0 radian. आता tangent 45 equals to 1. Therefore, tan inverse of 1 equals to 45 degree pi by 4. Tangent 30 degree is equals to 1 upon root 3. In tan inverse of 1 upon root 2 is 30 degree, matlab pi by 6 radian. What is the value of tan 60? All of you know, root 3. Therefore, tan inverse of root 3 equals to 60 degree, matlab pi by 3. अगर हम थोड़ा सा आगे जाएंगे, टेंजेंट ऑफ माइनस नेगेटिव में ले लेंगे, -30 डिग्री will be what? Minus tan 30, and minus tan 30 will be minus 1 upon root 3, and tan inverse of minus 1 upon root 3 is minus 30 minus pi by 6. Tangent of minus 60 degrees minus tangent 60 is minus root 3, hence negative value. Tan inverse of minus root 3 is minus 60, matlab minus pi by 3. Tangent minus 45 equals to minus of tan 45, which is minus 1, hence tan inverse of minus 1 is minus 45 minus pi by 4. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता 8 ला आपल्याला कुठेतरी प्रॉब्लेम निर्माण होईल इथे. म्हणून कसा प्रॉब्लेम निर्माण होईल बघा. टँजंट 150 इक्वल्स टू
टँजंट 180 मायनस 30. आपण क्वाड्रंट बदललंय. टँजंट मायनस टॅन थिटा सेकंड क्वाड्रंट निगेटिव्ह 30 म्हणजे -1/√3. मग इथे आपलं येईल टॅन इनवर्स ऑफ -1/√3 is 150 डिग्री. विच वी हॅव टू कन्सिडर. कोणतं कन्सिडर करायचं आपल्याला त्याच्यानुसार आपल्याला डिफाईन करावं लागतं. का बरं? टॅन इनवर्स -1/√3 आपली व्हॅल्यू किती आलेली आहे? -30 डिग्री. मग ही कन्सिडर करायची का ती कन्सिडर करायची हा क्वेश्चन. आणि हा क्वेश्चन तयार झाल्यामुळेच आपल्याला पुढे जावं लागतं. विच. चला आपण हे सगळ्यांमध्ये असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे फक्त हे साईन मध्येच होता असं नाही, कॉस मध्येच आहे असं नाही, टँजंट मध्येच आहे असं नाही, प्रत्येकामध्ये. आता या सगळ्यांच्या पुढच्या बाबतीत आता काही करायची गरज नाही. आपण डायरेक्ट डेफिनेशन कडे जाऊ. ते असं होऊ नये म्हणून आपण एक सगळ्यांच्या डेफिनेशन करू. साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, कॉट इनवर्स, टेक इनवर्स. तर काय आहे डेफिनेशन बघा. जर आपला साइन थिटा जर एक्स असेल, साइन थिटा जर एक्स असेल तर साइन इनवर्स ऑफ एक्स इक्वल्स टू थिटा. कॉस थिटा जर तुमचा एक्स असेल तर कॉस इनवर्स ऑफ एक्स इज थिटा. टॅन एक्स थिटा जर एक्स असेल तर टॅन इनवर्स ऑफ एक्स इज थिटा. आणि कॉट थिटा जर एक्स असेल तर कॉट इनवर्स ऑफ एक्स इज थिटा. पण याला काही कंडिशन आहे, आपण घेऊन चाललोय तुम्हाला पुढे. टेक थिटा इज एक्स म्हणून टेक इनवर्स ऑफ एक्स इज थिटा. कोसेक थिटा जर एक्स असेल तर कोसेक इनवर्स ऑफ एक्स इज थिटा. दिस इज द डेफिनेशन. बट ऍक्च्युअल डेफिनेशन म्हणजे साइन थिटा एक्स तर साइन इनवर्स एक्स म्हणजे काय? साइन इनवर्स एक्स म्हणजे असली व्हॅल्यू की जो अँगल असला पाहिजे आणि ज्या अँगलची व्हॅल्यू साइन रेशोनं एक्स आली पाहिजे. साइन इनवर्स 1/2 म्हणजे काय? 1/2 अँगल देणारा जो अँगल आहे साइनने त्याला म्हणायचं साइन इनवर्स 1/2. कॉस इनवर्स 1/2 म्हणजे काय? कॉसची ज्या अँगल कॉस रेशो ज्या अँगल साठी 1/2 आहे तो अँगल म्हणजे कॉस इनवर्स 1/2 60 डिग्री. टॅन इनवर्स 1 म्हणजे काय? टॅन थिटाची जी व्हॅल्यू आहे, थिटाची ज्या व्हॅल्यू साठी टॅन थिटा 1 आहे त्याला म्हणायचं टॅन इनवर्स 1 45 डिग्री. कॉट इनवर्स √3 असं जर आपण म्हटलं तर कॉटँजंटच्या कोणत्या अँगल साठी कॉट थिटाची व्हॅल्यू √3 आहे तो अँगल म्हणजे कॉट इनवर्स √3. तो अँगल आहे 30 डिग्री. टेक इनवर्स समजा आपण 2 घेतला. टेक इनवर्स 2 इक्वल्स टू व्हॉट? तर टेक थिटा कोणत्या अँगल साठी 2 देतो तो अँगल आहे 60 डिग्री. कोसेक इनवर्स आपण जर 2 घेतला तर कोसेक थिटा ज्या अँगल साठी आहे तो अँगल म्हणजे तो थिटा. कोसेक 30 म्हणजे 2. सगळ्या इनवर्स मध्ये तुम्ही जे आन्सर काढता ते अँगलचं आन्सर आहे. म्हणजे
इनव्हर्सच्या व्हॅल्यू येतील त्या अँगल, आणि इनव्हर्स ज्यांचा काढतात ते नंबर आहेत. 1 minus 1/2 plus 1/2 √3/2 1/√3 √3 minus √3 1 0. ओके. आता या ठिकाणी डेफिनेशन कसे झालेले आहे. साइन इनव्हर्स जे आहे, साइन इनव्हर्स याची जी डोमेन आहे, डोमेन म्हणजे साइन इनव्हर्स तुम्ही कोणत्या नंबरचा काढू शकता, तर ते नंबर आहे तुमचे -1 to 1. आणि त्याची जी रेंज आहे, रेंज म्हणजे साइन इनव्हर्सची रेंज, थोडस मी इकडे लिहितो. हे साइन इनव्हर्स फंक्शन आहे तुमचं, हे साइन इनव्हर्स फंक्शन. बरं, हे लिहून घ्या, मी तुम्हाला पुढे घेऊन जातो. चालेल, इथं सगळ्या ठिकाणी एवढं बसत नाहीये, मी हे वर लिहितो आणि मग पुन्हा एकदा बघा. साइन थिटा जर आपला x आला, इथे बघा साइन थिटा x, आणि इकडे साइन इनव्हर्स ऑफ x इक्वल्स टू थिटा. या प्रत्येकाचं वेगळं घेतो पाहिजे. साइन फंक्शन कुठून डिफाईन झालेलं असतं, साइन फंक्शन हे डिफाईन्ड असतं R2 - 1 1. ही त्याची डोमेन आहे आणि ही त्याची रेंज, हे आपण बघितलेलं आहे. इथं आपण थिटाच्या व्हॅल्यू घेतो, या एक्सच्या व्हॅल्यू घेतो. आता साइन इनव्हर्स, साइन इनव्हर्स म्हणजे उलट, इकडून डिफाईन केलेलं, याच्यावर इकडून इकडे येणार. इनव्हर्सचा अर्थच असा, तुम्ही इकडून तिकडे गेलात, इकडून इकडे येणं म्हणजे इनव्हर्स. ओके. साइन इनव्हर्स डिफाईन झालं -1 to 1. फंक्शन तुम्हाला क्लिअर आलं पाहिजे. 2 इथे तुम्हाला रेस्ट्रिक्ट करायचंय, -π/2 to +π/2 पर्यंत अँगल घ्यायचा आहे. याच्यामध्ये हा जो आहे तो डोमेन आहे, आणि या डोमेन मध्ये एक्स असेल, आणि ही जी आहे रेंज, रेंज ऑफ प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच, रेंज ऑफ प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. याचा अभ्यास वेगवेगळ्या ठिकाणी. इथे आपल्याला थिटा मिळतील, साइन इनव्हर्स एक्सिस थिटा. हे झालं आपलं, म्हणजे तुमच्या इनव्हर्सची व्हॅल्यू -π/2 to +π/2 च्या मध्ये पाहिजे, त्या दोघांचे वेगळे नको. मग प्रश्न असा आहे, मी साइन 30 ची व्हॅल्यू जी घेतली ती माझी 1/2 आली होती, म्हणून साइन इनव्हर्स 1/2 मी लिहिला होता. 30 डिग्री म्हणजे π/6. ही व्हॅल्यू याच्यात आहे का, -π/2 to +π/2, म्हणजे जे साइन इनव्हर्स एक्स आहे त्याची व्हॅल्यू -π/2 to +π/2 मध्ये असेल. तुम्ही जो साइन इनव्हर्स एक्स कॅल्क्युलेट केला तो थिटा असतो, तो नेहमी +π/2 to -π/2 मध्ये असावा. उदाहरणार्थ साइन इनव्हर्स 1/2, तर आपण काय घेतला होता, तो 30 डिग्री. का बरं, ऍज साइन 30 इज 1/2, म्हणून आपण याला 30 डिग्री म्हणजे π/6. हा 30 डिग्री -π/2 म्हणजे -90, हा +90, दोघांच्या मध्ये आहे का, आहे. π/6 लाईज इन म्हणून साइन इनव्हर्स 1/2 ची व्हॅल्यू जी आहे तुमची ही π/6 आहे. याला म्हटलं जातं प्रिन्सिपल व्हॅल्यू. आता प्रश्न असा आहे, साइन 120 जर तुम्ही घेतला, तर साइन 120 ची व्हॅल्यू जी आहे 150 घेतो मी, तर तो येतो साइन 180 - 30, म्हणून तो साइन 30 सेकंड क्वाड्रंट मध्ये 1/2. मग आपण साइन इनव्हर्स 1/2 इक्वल्स टू 150 डिग्री, बट 150 degree does not lie in the interval -90 to +90, म्हणजे -π/2 to +π/2. म्हणून
साइन इनवर्स 1/2 इज नॉट इक्वल टू 150. मग कोणती व्हॅल्यू घ्यायची तिथे? 30 हीच व्हॅल्यू घ्यायची. लक्षात आलं का? तिथे ही व्हॅल्यू 150 घ्यायची नाही. आपला पहिला क्वेश्चन होता. मग कोणता ऍक्सेप्ट करायचा? तो राईट डाऊन आपको दे. अजून तुम्हाला काही विचारायचंय का? म्हणजे साइन इनवर्सची व्हॅल्यू तुमच्या लक्षात आलं -92 +90 मध्ये आली पाहिजे. साइन सर इनवर्सची म्हणजे जेव्हा तुम्ही हॅलो सर म्हणजे 210 आणि -30 मग -30 घ्यायचे ना? काय? 210 आणि 30 मधलं -30 घ्यायचे ना? हो 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 210 ला -30 अँगल येईल. आता ते कसं कन्वर्ट करायचं तो पुढच्या भागात आहे. ते सांगतो ना. ते कसं कन्वर्ट करायचं ते पुढच्या भागात आहे. ते आता सांगत नाही. फक्त कोणती व्हॅल्यू घ्यायची तेवढं फक्त लक्षात घ्या आता. मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. मग कोणती घ्यायची, ती कशी घ्यायची? म्हणजे तुम्हाला -30 डिग्री घेता येईल पण 210 डिग्री घेता येणार नाही. +30 घेतायत तुम्ही पण 150 घेता येत नाही. कारण साइन इनवर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यू रेंज घेतोय आपण -π/2 टू +π/2. म्हणजे -92 +π90 दोघांसहित क्लोज इंटरवल म्हणजे दोघांसहित. आता अजून एक व्हॅल्यू मी इथे लिहितो. लिहिलं का हे सर्व? हॅलो हो सर. आता मी ह्याच्या बरोबरच साइन इनवर्स समजा एक नंबर मी घेतो. साइन इनवर्सची व्हॅल्यू -π/2 टू +π/2 या क्लोज इंटरवल मध्ये आहे. -π/2 म्हणजे 90 डिग्री मायनस. आता जर आम्ही असं घेतलं आपण समजा आपल्याला साइन 30 ची व्हॅल्यू जी आहे साइन इनवर्स -1/2 विचारला तर तुम्ही काय लिहिणार? साइन ऑफ -30 डिग्री इज -sin 30 इज -1/2. म्हणून आपण लिहिणार साइन इनवर्स ऑफ -1/2 इज -30 डिग्री -π/2. -30 -90 टू +90 मध्ये आहे का? आहे. and -π/6 हा π/2 च्या पुढे -π/2 च्या पुढे π/2 पेक्षा लेस. म्हणून साइन इनवर्स -1/2 ही आपल्याला -π/6 व्हॅल्यू घ्यायची. पण तुम्ही जर असं बघितलं साइन ऑफ 210 डिग्री तर त्याचं जर आन्सर आपण काढलं इफ यू फाइंड इट व्हॅल्यू यू गेट दॅट इज -sin ऑफ -1/2. मग याचा अर्थ आपली डेफिनेशन काय सांगते? साइन थीटा एक्स ही डेफिनेशन. इफ साइन थीटा एक्स देन एक्स साइन इनवर्स एक्स इज थीटा. कंडिशन अप्लाय. x belongs to -1 to 1 and theta belongs to -π/2 to +π/2. ही डेफिनेशन आहे वरची. मग साइन इनवर्स एक्स बरोबर आहे -1 टू +1 पण थिटा तुमचा 210 नाही. बरोबर आहे की नाही? इट इज नॉट 210 बिकॉज इट डज नॉट बिलॉंग टू -π/2 टू +π/2. मग कोणती व्हॅल्यू येते? आपल्याला ती -30 घ्यायची. त्याचं रिझन वेगळं आहे, सांगतो कसं. का नाही हेच माहिती झालं पाहिजे. हे नाही हे कळालं कसं घ्यायचं ते सांगू. -30 डिग्री साइन इनवर्स -1/2 हा आपला -30 म्हणजे -π/2. यांना म्हणतात प्रिन्सिपल व्हॅल्यू.
आज डोक्यात एवढं ठेवा की साइन इनव्हर्सची व्हॅल्यू -92 +90 मध्ये घ्यायची, म्हणजे ती सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट नाही, फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मधली निगेटिव्ह व्हॅल्यू आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची पहिल्याच राऊंड मधली, दोन्हीकडे इकडे तिकडे फिरला साइन इनव्हर्स. साइन इनव्हर्स प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच ऑफ साइन इनव्हर्स -π/2 to +π/2. तुम्हाला प्रश्न पडला असेल क्वेश्चन कसे येतात, तर मी काही क्वेश्चन तुमच्या समोर लिहितो. फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ, क्वेश्चन असे, फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ, क्वेश्चन कसे येतात. फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ, प्रिन्सिपल व्हॅल्यू साइन इनव्हर्सला एकाला एकच व्हॅल्यू असते. पहिला प्रॉब्लेम आहे साइन इनव्हर्स 1/2, साइन इनव्हर्स √3/2. तिसरा आहे साइन इनव्हर्स 1/√2. याच्यातला मी एकच देणार. 4 नंबरचा प्रॉब्लेम साइन इनव्हर्स -1/2, साइन इनव्हर्स -√3/2. 7 नंबरचा प्रॉब्लेम साइन इनव्हर्स 0. 8 नंबरचा प्रॉब्लेम साइन इनव्हर्स 1. 9 नंबरचा प्रॉब्लेम साइन इनव्हर्स ऑफ -1. बघा पॉझिटिव्ह व्हॅल्यू आन्सर कसं फाइंड करायचं. पहिलं, लेट साइन इनव्हर्स ऑफ 1/2 इज एक्स. थिटा म्हणा, थिटा, याचा आपल्याला अँगल थिटा लागतो ना. मग देअरफॉर बाय डेफिनेशन काय, साइन इनव्हर्स एक्स थिटा म्हणजे साइन थिटा काय झाला 1/2. आता तुम्हाला 1/2 साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे ती लिहावी लागेल. फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ अँगल साइन थिटा 1/2. साइनचा कोणता अँगल आहे π/6. समोर लिहायचा डायरेक्ट. π/6 कळाला का तुम्ही? मी डायरेक्ट लिहिला π/6. आलं का लक्षात? हॅलो, 30 म्हणजेच π/6 ना. अरे साइन 30 म्हणजे मला मिळालं साइन थिटा इक्वल्स टू साइन 30. मी लिहिताना लिहिल साइन थिटा इज साइन π/6, कारण मी याची व्हॅल्यू थिटा समजलेला आहे. म्हणून थिटाची व्हॅल्यू π/6 बिलॉंग टू -π/2 टू +π/2. आहे का ती व्हॅल्यू π/2 टू +π/2 मध्ये आहे. म्हणून साइन इनव्हर्स ऑफ 1/2 इज π/6. हे आन्सर झालं. असं लिहावं लागतं जर तुम्ही पूर्ण लिहिण्याच्या फंदात पडत असाल. पण आपल्याला लक्षात आलं साइन इनव्हर्स 1/2 म्हटलं की लगेच 30 डिग्री. काय रेंज आहे साइन इनव्हर्सची -π/2 टू +π/2. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच रेंज आहे. आता मी निगेटिव्ह व्हॅल्यू साठी या दोन पॉझिटिव्हला तुम्ही करायचं, येऊन जाईल तुम्हाला. पॉझिटिव्ह व्हॅल्यू खूप सोपं आहे. तुम्ही साइन इनव्हर्स √3/2 थिटा म्हणायचं. साइन थिटा √3/2 बाय डेफिनेशन √3/2 साइन ची व्हॅल्यू. हा बोला. साइन थिटा साइन 60 म्हणजे साइन थिटा साइन π/3. हा लेस देन 1 मिनिट दाखवतो. काय
हॅलो, बोला. सर ते मीटिंग एंड होणार आहे आता म्हणलं. मीटिंग हॅलो.